नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कल्पेश बाईट्सवरती. आजचा आपला व्हिडिओ आहे कालचे रिझल्ट आले बिहारचे इलेक्शनचे त्यावरती. हा व्हिडिओ बनवण्याचं पाठीमागचं कारण असं आहे, की त्यांचा जो रिझल्ट आला बिहारचा तो सेम महाराष्ट्र पॅटर्नसारखा आहे. म्हणून त्यावरती काहीतरी बोलावं याकरता हा व्हिडिओ बनवत आहे. काल जो बिहारचा इलेक्शनचा रिझल्ट आला तो सेम टू सेम महाराष्ट्रात जो रिझल्ट आला होता इलेक्शनचा सेम तसाच आहे. एकदम कॅल्क्युलेटेड पद्धतीने रिझल्ट असतो यांचा. अपोजिशन पार्टीवाल्यांना काही करता येत नाही. कारण की त्यांच्या जागा इतक्या कमी येतात, की त्यांना पुढे काहीच करता येत नाही. त्याच्यानंतर बी-जे-पी सोबत जे लोकं जातात, त्यांच्याकडे पण असा रिझल्ट येतो, की तेही सुद्धा दुसरीकडे जाऊन सनी काही करू नाही शकत. म्हणजे बी-जे-पीला सोडून जाऊन दुसरे काहीतरी कॅल्क्युलेशन करून सरकार स्थापन करू शकता. असे त्यांचे नंबर्स पण नसतात. इतके कॅल्क्युलेटेड नंबर्स येतात. आता हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, की बिहार इलेक्शनच्या पहिले राहुल गांधींनी सांगितलं होतं, की वोट चोरी झाली आहे. मतदानाच्या नंबर्स ॲड केले जात आहेत, डिलीट केले जात आहेत. पण मला असं वाटतं, की मतदानाच्या लिस्टमध्ये ॲड करून किंवा डिलीट करून एक काहीच झालेलं नाही. यांचे जे ई-व्ही-एम आहेत, हाच त्यांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. कारण की एवढं सगळ्या टीमला मॅनेज करणं इलेक्शनच्या टायमाला, त्याच्यातनं कोणी ना कोणी तर फुटणार हे 100% असतं. त्यामुळे हे जे वोट चोरीचं मतदान याद्या लोकांना बोलवून इकडे आणून मतदान केलं गेलं, हे साफ खोटं आहे. यांचा जो जीव आहे, यांचा जो बी-जे-पीचा जो रिझल्टचा मेन जो फॉर्म्युला आहे किंवा मेन फॉर्म्युला म्हणायच्या ऐवजी यांचा जो रिझल्ट येतो, तो फक्त आणि फक्त ई-व्ही-एममध्ये आणि यांनी ई-व्ही-एम मॅनेज करून ठेवलेले आहेत आणि त्याच ई-व्ही-एमच्या मॅनेज केल्यामुळे यांचे रिझल्ट असे येतात. कारण की इतके कॅल्क्युलेटर रिझल्ट येणं अशक्य आहे. म्हणजे अपोजिशन पार्टीवाल्यांना इतके कमी वोटिंग मिळतात, की ते काही करू शकत नाही. यांच्यासोबत जे लोकं जातात, त्यांचे पण नंबर असे येतात, की ते दुसऱ्यांबरोबर सरकार बनवू शकत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी फक्त बी-जे-पीच फर्स्ट पार्टी येते. इतक्या पद्धतीचे कॅल्क्युलेटेड रिझल्ट फक्त ई-व्ही-एम मॅनेज केल्यामुळेच येऊ शकतात. दुसरं कुठलंच येणार नाही. आता राहिला प्रश्न मुंबई महानगरपालिकेचा. मी तुम्हाला सांगतो, आत्ताच सांगतो, की मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट सुद्धा असाच येईल, जर यांनी बॅलट पेपरवरती इलेक्शन घेतले नाही तर. जर ई-व्ही-एमवरती इलेक्शन झाले मुंबई महानगरपालिकेचे, तर तुम्हाला 100% सांगतो, की यांचे रिझल्ट असेच येणार. बी-जे-पी एक नंबरची पार्टी असणार. त्यांच्यासोबतचे जे आहेत, त्यांना पण अशा जागा मिळणार, की ते दुसऱ्यांबरोबर जाऊन सगळी सत्ता स्थापन करू नाही शकणार आणि यांच्या अपोजमध्ये जे आहेत, त्यांना इतक्या कमी जागा येणार, की ते काहीच करू शकणार नाही. त्यामुळे हे जे राहुल गांधींचं मतचोरीच्या लिस्टवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे किंवा त्यांना सांगतायत, की मतचोरी ही फक्त वोटर लिस्टमध्ये होते किंवा वोटर लिस्ट चेंज करून सनी वोट टाकून सनी करण्यात येते. ते साफ खोटं आहे. यांचे ई-व्ही-एम मॅनेज आहे. यांच्या वोटर लिस्टमध्ये ॲडिशन आणि डिलिशन याच्याकरता होतात, की पुढे जाऊन सनी यांचे कॅल्क्युलेशन बिघडू नये म्हणून सनी ते ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केलं जाते. तर माझं मत आहे, की सगळ्या अपोजिशन पार्टीवाल्यांनी एकत्र येऊन सनी बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्यायला भाग पाडणं हा एकच त्यांच्याकडे पर्याय पडलेला आहे. आता लोकशाही संपून आज जवळ-जवळ 5-6 वर्ष होण्यात आलेली आहे. आपण हुकुमशाहीमध्ये जगत आहोत. माझं असं म्हणणं आहे, की इथून पुढे अपोजिशन पार्टीवाल्यांनी कॉन्सन्ट्रेशन त्या मतचोरीच्या याच्यावरती किंवा राहुल गांधीने ते मतचोरी हे ते करण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशन बॅलेट पेपरवरती कसे इलेक्शन होतील त्याच्यावरती केलं पाहिजे. तरच हे परत सत्तेमध्ये येऊ शकतात किंवा तरच लोकशाही वाचू शकते. नाहीतर असेच मस्त रिझल्ट येत राहतील. आता बिहारचा रिझल्ट आलेला आहे. याच्यानंतर बंगालचा पण रिझल्ट असाच येईल. याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा पण रिझल्ट असाच येईल. आणि सगळीकडे फक्त बी-जे-पी दिसेल आणि वन पार्टी, वन नेशन, वन पार्टी हेच होऊन राहील आणि आपण सर्व हुकुमशाहीमध्येच जगत राहू. आत्ताची कंडिशन अशी झालेली आहे, की कुठलाही सामान्य व्यक्ती आज जाऊन सनी यांच्या अपोजमध्ये बोलू नाही शकत. कारण की बोलायला जर गेला, तर त्याच्या पाठीमागे ईडी, सी सारखे छोटे-मोठे भुंगे लावून देतात. सेम थिंग सामान्य माणसाची परिस्थिती अशी आहे, की तो त्याच्या संसाराच्या विवंचनेमध्येच अडकून पडलेला आहे. अडकून पडला आहे म्हणजे काय? ना यांच्याकडे बी-जे-पीवाल्यांनी यांना रोजगार दिलेला आहे,
महागाई इतकी वाढून बसलेली आहे की विचारू नका. त्यामुळे तो कुठे कुठे लक्ष देणार आहे, तो यांच्या रस्त्यावरती उतरून आंदोलन थोडी करणार आहे. हे सर्व जे करायचे ते अपोजिशन पार्टीवाल्यांनाच करायचे आणि त्यांनी याच मुद्द्यावरती धरून पुढे गेलं पाहिजे. पुढे गेलं पाहिजे म्हणजे काय, की यांनी सरळ इलेक्शन हे फक्त बॅलेट पेपरवरतीच घेतले गेले पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. तरच हे शक्य आहे. नाहीतर वन नेशन वन पार्टी हेच सुरू राहील. रिझल्ट असेच मस्त येत राहतील आणि मोदी मोदी होत राहणार. दुसरं काही होणार नाही आणि आएगा तो मोदी या स्लोगनला आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यावा लागणार आणि सर्व इथून पुढे तसंच होत राहणार. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.